चला तर आज बनवले पालक डाळ वडे। एकही थेंब तेलाचा न टाकता आणि पौष्टिक हिरवी चटणी। तर मी हरभरा डाळ 5-6 तास भिजवून ठेवलेली। तर तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता आणि अशी डाळ भिजली पाहिजे। आणि आपण मिक्सरला वाटून घेणार आणि त्यामध्ये टाकणार आहे भरपूर पालक स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची आवडीनुसार आणि डाळ अशी वाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण वाटून टाकलेलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि अख्खं जिरं, तुम्ही जिरा पावडरही टाकू शकता आणि भरपूर असा चिरलेला पालक बारीक चिरायचा। तुम्ही कोथिंबीरीचे पण करू शकता आणि त्यातलं मी अर्ध पीठ काढून ठेवलेलं आणि अर्ध घेतलेलं। त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला आवडीनुसार टाका, थोडीशी कोथिंबीर आणि हाताने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। गोळे करून घ्यायचे आणि त्याला लावायची आहे तीळ। तीळ पण खूप पौष्टिक असते। अशी तीळ लावून घ्यायची आहे आणि सर्व गोळे करून घ्यायचे। आणि मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यावर अशी चाळणी ठेवायची आहे। चाळणीमध्ये डाळ वडे ठेवायचे वाफवायला आणि झाकण ठेवून 5-6 तास वाफवून घ्यायचे। आणि आता वड्यांबरोबर चटणी हिरवी, तर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिखट 4, भरपूर कोथिंबीर, पुदिन्याचे पानं फ्रेश आणि फुटाणे, तुम्ही शेंगदाणे टाका किंवा फुटाण्याची डाळही टाकू शकता, आलं किसलेलं, चवीनुसार मीठ आणि चटणी पण खूप पौष्टिक आहे ही, लिंबाचा रस आणि वाटून घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकून वाटलेलं हिरवी चटणी तयार। पौष्टिक अशी हिरवी चटणी। आणि आता इकडे आपले डाळ पालक वडे तयार। आणि हे बघा किती छान तयार झाले डाळ पालक वडे, पौष्टिक असे, एकही थेंब तेलाचा नाही आणि पौष्टिक हिरवी चटणी। हे बघा किती छान झाले, गरमागरम हिरवी चटणी, पालक डाळ वडे तयार। थँक्यू।